स्वामी सेवेची अनुभूती. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. मित्रांनो, स्वामी महाराजांचा महिमा अगाध आहे. संकटसमयी महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या सेवेक्यांच्या मागे उभे राहत असतात. तर मित्रांनो, आज असाच एक सेवेक्यांचा अनुभव तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ. श्री कुलदेवताय नमः. आमच्या जीवनात स्वामी सेवांचे असंख्य अनुभूती आल्या आहेत. जीवनात बरी संकटे आले तरी स्वामींनीच आमचा सांभाळ केला आहे. स्वामी आमच्यावर कृपेचे सावली धरतील, तसेच सदैव आमच्या पाठीशी उभे राहतील. माझे पती वारले तेव्हा माझे मुले फार लहान होते. कुटुंबातल्या लोकांच्या सोबत चांगले वागत नसतात. त्यामुळे मी खूप दुःखी होते. सतत रडत असायचे. विचार करत असायचे की आता पुढे कसे होणार. असंच एक दिवस मार्गदर्शन महिन्यातला गुरुवार स्वामींनी जणू काही मला औदुंबराच्या झाडाखाली आणले, दर्शन दिले व म्हणाले, बाळ रडू नकोस, मी आहे, असे म्हणून माझ्या डोक्यावरून हात फिरवला व त्याच्या नंतर झाले. या प्रसंगानंतर मात्र मला सत्य असे जाणवले की स्वामी महाराजच माझ्या पाठीशी सदैव आहेत. माझ्या मुलांचे शिक्षण झाले, ते त्यांच्या पायावर उभे राहिलेत. असेच एके दिवशी मी व माझा मोठा मुलगा बोलत बसलो असता अचानक मला चक्कर आली. जीव घाबरायला लागला. मुलांनी ताबडतोब स्वामींचे रक्षण माझ्या कपाळी लावली, तोंडात टाकले व स्वामीनामाचा जप सुरू केला. डॉक्टरांना बोलावून आणले. ते म्हणाले, यांना ताबडतोब नाशिक येथील दवाखान्यात घेऊन जावे लागेल. दवाखान्यात गेल्यावर काही तपासण्यात आल्यात. तेथे कळले की माझ्या डोक्यातील शिरबंद झाले आहे. पण अशा अवस्थेत मला फार काही त्रास स्वामी महाराजांनी येऊ दिला नाही. गोळ्या औषधानेच माझा हा आजार दूर झाला. ही केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा, असे म्हणून माझ्या डोक्यावरून हात फिरवला व त्याच्या नंतर झाले. या प्रसंगानंतर मात्र मला सत असे जाणवले की स्वामी महाराजच माझ्या पाठीशी सदैव आहेत. माझ्या मुलांचे शिक्षण झाले, ते त्यांच्या पायावर उभे राहिलेत. असेच एके दिवशी मी व माझा मोठा मुलगा बोलत बसलो असता अचानक मला चक्कर आली. जीव घाबरायला लागला. मुलांनी ताबडतोब स्वामींचे रक्षण माझ्या कपाळी लावली, तोंडात टाकले व स्वामीनामाचा जप सुरू केला. डॉक्टरांना बोलावून आणले. ते म्हणाले, यांना ताबडतोब नाशिक येथील दवाखान्यात घेऊन जावे लागेल. दवाखान्यात गेल्यावर काही तपासण्यात आल्यात. तेथे कळले की माझ्या डोक्यातील शिरबंद झाले आहे. पण अशा अवस्थेत मला फार काही त्रास स्वामी महाराजांनी येऊ दिला नाही. गोळ्या औषधानेच माझा हा आजार दूर झाला. ही केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा.